नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल कांगर्डे, सहाय्यक प्राध्यापक, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद. आजपासून आपण MA द्वितीय वर्ष तिसरे सेमिस्टर या वर्गाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज तिसऱ्या सेमिस्टरमधील पेपर नंबर 501 क्लासिकल सोशोलॉजिकल ट्रेडिशन, समाजशास्त्रीय विचार परंपरा या पेपरला आज सुरुवात करणार आहोत. यामध्ये पहिल्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी या विचार परंपरेची पार्श्वभूमी काय आहे ते बघणार आहोत. कारण पहिल्या प्रकरणाचा विचार केला तर समाजशास्त्रीय सिद्धांताचा उदय, ज्याला आपण ओरिजिन्स ऑफ सोशोलॉजिकल थेरी या अनुषंगाने विचार केला तर एखाद्या विषयाच्या संदर्भातील ज्यावेळेस विचारांचा उदय होत असतो त्याला एक विशिष्ट प्रकारचा बॅकग्राऊंड असतो. कारण विषयाची निर्मिती होण्यामध्येच अनेक वेगवेगळ्या प्रबोधनाच्या विचारधारा, फ्रेंच राज्यक्रांती असेल, औद्योगिक राज्यक्रांती असेल, त्याच्या अगोदर वेगवेगळे लागलेले जे शोध असतील ते यामध्ये कारणीभूत ठरलेले आपणास पाहायला मिळतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये समाजशास्त्रीय विचार परंपराच्या अनुषंगाने विचार केला तर कारण प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी मानवी समाज जीवनाचा अभ्यास केलेला आहे. म्हणून सामाजिक विचारांचा इतिहास हा प्राचीन आहे. असे असले तरी समाजशास्त्र हे आधुनिक सामाजिक शास्त्र आहे. 18व्या शतकाच्या मध्यामध्ये 1839ला आपल्या समाजशास्त्र या विषयाचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. फ्रान्समध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम समाजशास्त्र हा शब्द उच्चार केला आणि हा विषयाचा उगम झालेला आपल्याला माहीत आहे. कारण आपण BA तृतीय वर्षाला पण हा पेपर अभ्यासलेला आहे, पण आता थोडंसं खोलात जाऊन ॲडव्हान्समध्ये हा पेपर परत आपणास अभ्यासावायचा आहे. कारण ऑगस्ट कॉम्टने सुरुवातीला सामाजिक भौतिकशास्त्र म्हटलं हे आपल्याला सर्व माहीत आहे. नंतर समाजशास्त्र त्यांना समाजशास्त्र विषयाची निर्मिती करण्यामध्ये ज्या विचारांचा उदय कारणीभूत ठरला तो आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणून समाजशास्त्राला आपण आधुनिक शास्त्र असे म्हणतो, कारण समाजाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करण्याची सुरुवात 19व्या शतकामध्ये झाली. फ्रान्समधील ऑगस्ट कॉम्टचा द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाचा 4था खंड 1838मध्ये प्रकाशित झाला. या खंडात सर्वप्रथम समाजशास्त्र या शब्दाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर समाजाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या विज्ञानाचे सोशोलॉजी हे नाव रूढ झालेलं आपणास माहीत आहे. यावरून असे स्पष्ट होते की 19व्या शतकाच्या मध्यांमध्ये समाजशास्त्राचा उदय झालेला आपणास पाहायला मिळतो. म्हणून समाजशास्त्राच्या सामाजिक विचार आणि सिद्धांताचा अभ्यास करण्यापूर्वी या विषयाची उदयाची पार्श्वभूमी काय हे आपल्याला बघावं लागेल. कारण उदयाचा बॅकग्राऊंड आपण बघितला तर युरोप खंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण युरोप खंडामध्ये परंपरागत सरंजामशाही व्यवस्था होती. तिथे वेगवेगळ्या प्रबोधनाच्या काळातून अनेक गोष्टींचा उदय आणि विकास झाला, अनेक गोष्टीचा शोध लागला आणि वैज्ञानिक शोध झाला लागला, धार्मिक वेगवेगळ्या सुधारणा झाल्या, फ्रेंच राज्यक्रांती झाली, औद्योगिक राज्यक्रांती झाली, भांडवलशाहीचा उदय झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं. या सर्व घटनांचा प्रभाव समाजशास्त्राच्या उदय आणि विकासामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या सर्व घटना आपला विषय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
सर्वात जर महत्त्वाचं जर आपण बघितलं तर स्टेप बाय स्टेप ह्या घटना आपण बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम युरोपमध्ये सरंजामशाही होती. मध्ययुगीन काळामध्ये युरोपमध्ये अराजक परिस्थिती होती, कारण युरोप हा अस्थिर आणि असुरक्षित मानला जायचा. अनेक रानटी टोळ्या आणि सरदार यांच्या माध्यमातून गरीब जनता, गरीब शेतमजूर, शेतकरी यांचा छळ हे सरंजामदारशाहीच्या माध्यमातून करायचं. या सर्व व्यवस्थेला तत्कालीन जनता, युरोपमधील जनता ही कंटाळली होती. म्हणून तिथल्या सर्वसामान्य जनतांना, शेतकऱ्यांना, कामगारांना तिथे शांतता, स्थिर व्यवस्था आणि त्यांचं संरक्षण याची नितांत गरज वाटू लागली. यातूनच, या राजकीय अस्थिरतेतूनच स्वतःचे संरक्षण करण्याची ज्यांच्याकडे शक्यता वाटायची अशा सरंजामदार आहेत त्यांच्याकडे हे सर्व लोक त्यांच्याकडे गेले. काही जमिनीचा हिस्सा त्यांना देण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांचा काही भाग कुळ पद्धतीने किंवा वंश परंपरेने त्यांना काही मालकी हक्क दिला जायचा. यातून सरंजामदार हे युरोपमध्ये बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच व्यवस्थेमध्ये, त्याच काळामध्ये युरोपमधली सामाजिक व्यवस्था ही एक प्रकारे सरंजाममध्ये दोन प्रकारे विभाजित झालेली होती. एक प्रकार असा होता की एका साईडला अमीर लोक, उमराव लोक, धर्मगुरू, सामान्य जनता, या तीन विभागामध्ये ही व्यवस्था विभाजित झालेली आपल्याला पाहायला मिळते. याची जर आपण सामाजिक संरचना बघितलं, अमीर उमरावचा जो वर्ग होता तो पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट एस्टेट असं त्यांना म्हटलं जायचं, कारण हा वर्ग त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स नसायचा, त्यांच्याकडे आरमार असायचं, सैन्य असायचं, परराष्ट्र खातं, धर्मपीठ, न्यायालय, मानपानाच्या सगळ्या जागा आणि सर्व बाबी त्यांच्याकडेच होत्या. म्हणून सत्ताधारी खऱ्या अर्थानं त्यांना म्हटलं जायचं. कारण सरंजामदारी पद्धतीमध्ये सरंजामदारी हक्क प्राप्त झाले, हे सर्व हक्काचा उपभोग खऱ्या अर्थाने अमीर उमराव या वर्गाने घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा जो वर्ग होता तो होता धर्मगुरूंचा. सरंजामशाहीमध्ये दुसरा वर्ग हा धर्मगुरूंचा होता. धर्मगुरू अतिशय सुखासीन आणि संपन्न जीवन व्यतीत करायचे. धर्मगुरू हे त्यांना, काही धर्मगुरूकडे तर स्वतःचे सैनिक असायचे, त्यांच्याकडे चर्च, नौकर चाकर यांचं हेच त्यांच्याकडे असायचे. आणि तिथे चर्च आणि नन्स यांचे रिलेशन्स आपण पूर्ण युरोप खंडामध्ये आपण ऐकत आलेलो आहे की धर्मगुरू हा खूप मोठ्या प्रमाणात चर्चच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरायचा आणि त्यांच्या पद्धतीनंच सर्व जनतेनं जीवन जगलं पाहिजे असा तो मानायचा. आणि तिसरा जो वर्ग होता तो होता सर्वसामान्य जनतेचा वर्ग. यामध्ये कामगार, मजूर, शेतमजूर, कारागीर यासारखा वर्ग होता. यांची स्थिती अतिशय हलाखीची होती, कारण त्यांची शेती असेल, शेतीचा हिस्सा सरंजामदाराला, धर्मगुरूला द्यावा लागायचा. कामगार वर्गाचे पण अतिशय हाल होते. टॅक्स असेल, त्यांना टॅक्स द्यावा लागायचा. मालकाच्या शेतावर रात्रंदिवस काम करावं लागायचं. वेठबिगारी पद्धतीसारखी त्यांचं जीवन होतं. या व्यवस्थेमुळे युरोपमध्ये एक प्रकारची विषमता निर्माण झाली. एका बाजूला धर्मगुरू आणि अमीर वर्ग आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कामगार, शेतमजूर, कारागीर वर्ग, अशी सामाजिक विषमता संपूर्ण युरोपमध्ये उभा राहिली. याच्यातूनच दारिद्र्य, एक भूदास वर्ग, पशुवाहक वर्ग युरोपमध्ये निर्माण झाला. यातून एक प्रकारच्या ओझ्याखाली हा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग दबला आणि त्यातून त्यांनी आपली हलाखीची या वर्गाचं अन्याय, अत्याचार ते सहन करू लागला. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक परिस्थिती. सरंजामदारमधील अमीर उमराव, धर्मगुरू आणि सर्वसामान्य
असा वर्ग असा 3 वर्गामध्ये विभाजले. हे 3 वर्ग त्या काळामध्ये आर्थिक वर्ग पण होते. म्हणून बहुतांश वर्गाकडे श्रीमंत वर्गाकडे जमिनीची मालकी होती. या वर्गाकडे भरपूर संपत्ती होते. कुळे रात्रंदिवस कष्ट करून शेतीतून जे पीक निर्माण करीत त्या कुळामधील बहुतांश भाग खंडणीच्या रूपात जमीन सरंजामदार वसूल करत. शेतकरी, गरीब, कुळे सर्वसामान्य लोकांचे शोषण करून हा वर्ग आर्थिकदृष्ट्या गब्बर बनला होता. ते कुळाकडून जबरदस्तीने प्रसंगी खंड वसूल करायचे. कुळाने उत्पादन केलेल्या धनधान्यामध्ये, फळभागामध्ये सक्तीने आपला हिस्सा वसूल करीत कुळास वेटीत धरून सर्वसामान्य विनामूल्य राबून घ्यायचे. इतकेच नाही तर मुलाच्या लष्करी शिक्षणाचा, लग्नाचा खर्च अमराव वर्ग सामान्य जनतेकडून वसूल करायचा. सरंजामदारा नाममात्र कर लावायचा. तरी देखील हे आपला कर कधी भरत नसेल. त्यांच्यावर कराची प्रचंड थकबाकी असायची. दारूचे गुत्ते, पूल, पानवट्टा, गायरान इत्यादीपासून उमरावाला वहिवाट्याचे उत्पन्न मिळायचे. सरंजाम वर्ग सर्वसामान्य वर्गाचे आर्थिक शोषण करायचा. कुळांनी आपल्या उमरावांच्या गिरणीतून धान्य दळून घेतले पाहिजे. त्यांना दळणाचा मोबदला हिस्सा पाहिजे. असे वेगवेगळे बंधनं ते सामान्य जनतेवर ठेवायचे. सरंजाम कुठल्याही प्रकारचे उत्पादन कार्य करीत नसेल. लढणे, शिकार करणे, खेळणे, चैनी, विलासी जीवन जगणे हे सरंजामाचे काळ होते. कुळे, शेतकरी, कारागीर, व्यावसायिक प्रचंड मेहनत करायचे. धनधान्य, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूची निर्मिती करत सर्वसामान्य जनतेच्या मनात श्रम, रक्त, अंधश्रद्धा यातून निर्माण झालेल्या वस्तूवर सरंजामदार आपलं जीवन जगायचे. एकंदरीत धर्मगुरूंचे वरिष्ठ आणि कनिष्ठ असे 2 प्रकार होते. धर्मगुरू त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या. अशा प्रकारे आपण जर विचार केला तर युरोपामधील सरंजामच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांची अवस्था अतिशय वाईट होती. अमीर, उमराव आणि धर्मगुरूचे सर्वसामान्य जनतेवर पूर्णपणे वर्चस्व होते. सरंजामदार वर्ग हा सर्वसामान्य जनतेचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करायचे, किंबहुना जनतेचे शोषण करणे हेच आपले अधिकार समजायचे. सरंजाम व्यवस्थेमधील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीला सर्वसामान्य जनता प्रचंड कंटाळी होती. सर्वसामान्य लोकांच्या मनात याविषयी प्रचंड रोष निर्माण झालेला होता. यातूनच पुढे प्रबोधनाची चळवळ उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही प्रबोधनाची चळवळ कशी होती, काय होती हे आपण पाहणार आहोत. यामध्ये जर आपण बघितले युरोपमध्ये 13व्या, 14व्या आणि 15व्या शतकाच्या दरम्यान लोकांच्या वैचारिकतेमध्ये आमूलाग्र बदल झालेला होता. या वैचारिकतेचे स्वरूप व्यापक होते. वेगवेगळे शोध लागत होते. लोक या खंडात लोकांचा स्वतःकडे, परमेश्वराकडे, धर्माकडे, कलेकडे किंवा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला होता. मोठ्या प्रमाणात प्रबोधन युग किंवा बौद्धिक पुनर्जीवन याची सुरुवात युरोपमध्ये झालेली होती. आधुनिक युगाच्या सुरुवातीला बौद्धिक प्रगती झाली. बौद्धिक प्रगतीतून प्रचंड प्रमाणात वैचारिक परिवर्तन घडून आलं. मानवाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे माणूस वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध दृष्टिकोनातून बघू लागला. यामुळे मध्ययुगामध्ये अंधश्रद्धा आणि परंपरेचा खूप मोठ्या प्रमाणात त्याग केलेला युरोपमधील समाजामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून युरोपमधील माणूस हा वैज्ञानिक दृष्टीने विचार करू लागला आणि मोठे असे वैचारिक परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळते. वैचारिक परिवर्तनाचा जर विचार केला तर सर्वप्रथम हे पश्चिम युरोपमध्ये, ज्यामध्ये इंग्लंड, युरोपमधील इटली असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, या देशामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर युरोपमधला इतर देशामध्ये हा परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रबोधन ही घटना नाही तर ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अनेक दशके, अनेक शतके ही चालू होती. सुरुवातीच्या काळामध्ये हे क्षेत्र मर्यादित होतं. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण युरोपमध्ये सुरू झाली आणि ही युरोपमधली प्रक्रिया जगभर जायला वेळ लागला नाही. म्हणून या प्रबोधन युगाचा संपूर्ण युरोपवरच नाही तर जगातल्या अनेक देशावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या प्रबोधनाच्या अवस्थेमध्ये अनेक नाट्यमयरित्या वैज्ञानिक परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. युरोपमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कला, विज्ञान, साहित्य क्षेत्र, सर्व क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालेलं मिळतं. म्हणून याला प्रबोधनाचे युग असं म्हटलं जातं. त्याचबरोबर भारतीय अभ्यासक M.N. रॉय तर असं म्हणतात, याला मानवाचं बंड असं म्हणतात.
कारण प्रत्येक माणूस हा चिकित्सक दृष्टीने विचार करू लागला, तर्क आणि बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तो स्वीकारू लागला. याचाच अर्थ मानव हा प्रबुद्ध झाला. मानवाने ती प्राप्त केलेली अवस्था म्हणजे प्रबोधन होय. याच प्रबोधनाची काय कारणे आहेत हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये प्रमुख कारणं जर आपण बघितलं तर विचारवंताचं खूप मोठं काम आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामध्ये मध्ययुगीन काळामध्ये युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचंड पगडा होता. धर्मव्यवस्था सांगेल तेच लोक मानले जायचे. आंधळेपणाने मानले. धर्म सांगेल तोच पूर्व दिशा मानली जायचे. धर्मामुळे लोकांची विचार करण्याची शक्ती पूर्णपणे कुंठित झाली होती. अशा परिस्थितीमध्ये अल्बर्ट आणि रॉजर बेकन या दोन अभ्यासकांनी धर्मातील अनेक चमत्कारिक गोष्टी नाकारल्या, त्या ढोंगबाजी टीका केली आणि धर्मातील विचारामुळे लोक धर्मसंस्थेच्या सूचनाबद्दल बोलू लागले. त्यानंतर धर्मयुद्ध हा दुसरं प्रबोधनाचं कारण आहे. मध्ययुगीन युरोपामध्ये अनेक धर्मयुद्ध झाले. इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन धर्मामध्ये पण ख्रिश्चनाचा पराभव झालेला आपण पाहतो. पूर्वोत्तर युरोपमध्ये दोन संस्कृती एकत्र आल्या. वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली. ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहे या कल्पनेला तडा गेला. युरोपीय लोकांची संकुचित दृष्टी नष्ट झाली. ज्ञानविषयक दृष्टिकोन विशाल झाला आणि अशा प्रकारचे त्यांना प्रबोधन घडून यायला ही गोष्ट कारणीभूत ठरली. तिसरं जे कारण आहे मुद्रण कलेचा शोध. मुद्रण कलेचा शोध इंग्लंडमध्ये लागल्यानंतर इटाली, हंगेरी, जर्मनी या देशामध्ये अनेक छापखाने सुरू झाली आणि यामुळे नॉलेज, पुस्तकी नॉलेज लोकांपर्यंत गतिमान होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नंबर 4 आहे नवीन भौगोलिक प्रदेशाचा शोध. अनेक भौगोलिक शोधाची सुरुवात झाली. युरोपमधून अनेक खुसकीचे मार्ग निर्माण झाले. व्यापारी मार्ग, व्यापाराच्या निमित्ताने अनेक भौगोलिक देश शोधून काढले. युरोपचा शोध लागला. डायस याने दक्षिण आफ्रिका शोधून काढली. वास्को द गामाने भारताचा शोध लावला. आफ्रिकेचा शोध लावला. अनेक बंदर, अमेरिकेचा शोध लागला. अशा अनेक जगभरातील अनेक देशाचा शोध लागला आणि प्रबोधनाचा मार्ग यातून निर्माण झाला. व्यापार निर्माण झाला. वेगळे शोध लागले आणि प्रबोधनाची चळवळ अतिशय सक्षम झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंबर 5 आहे प्रबोधनाच्या कारणामधलं 5वं कारण आहे राजाश्रय. प्रबोधनाची चळवळ यशस्वी होण्यामध्ये तत्कालीन सत्ताधारी राजा आणि धनिक वर्गाचा देखील विशेष सहभाग राहिलेला आहे. फ्रान्सचा पहिला राजा फ्रान्सिस याने इटालीतील अनेक बुद्धिमान लोकांना राजाश्रय दिला. तसेच अनेक विद्यापीठं स्थापन केली. फ्लोरिडा घराण्याने एक विद्यापीठं स्थापन केली. प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांनी अनेक बुद्धिवंत लोकांना राजाश्रय दिला आणि त्यांनी युरोपमध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुर्ताशी ते आपण थांबू. पुढे आपण याच अनुषंगाने प्रबोधनाचा कालखंड कसा होता, फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली, औद्योगिक राज्यक्रांतीचा आपल्या विषयामध्ये काय योगदान आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. धन्यवाद.